गुड मॉर्निंग. सकाळचे आता 6 वाजून गेलेत आणि मी आता चाललोय पहिली बाईक आणण्यासाठी. तुम्ही आतापर्यंत बराच वेळ गेला सर, पण मी आज फर्स्ट टाइम चाललोय कुठे तर माशेच घाट. ओके, गाडी रेडी, मी रेडी, बस आता निघायचे. सो वेळ झाली आहे 7:04. 6 वाजता निघालेलो बाईक आणण्यासाठी, 1 तास गेला. तर भाई समोर क्लायमेट तर तुम्ही बघू शकता. मगाशी जेव्हा मी जात होतो खाली गाडी आणण्यासाठी तेव्हा मात्र पाऊस पडत होता आणि आता पाऊस गेलेला आहे. सो सगळ्यात अगोदर आता पहिलं काम करायचंय ते म्हणजे पेट्रोल टाकायचंय गाडीमध्ये. पेट्रोल टाकायचंय, नंतर कळव्यामध्ये जायचंय मित्राला घ्यायला. मित्र माझ्यासोबत येतोय, त्याच्यासोबत जायचंय माळशेज घाट बघण्यासाठी. त्या भांडूपमध्ये मध्ये मध्ये ना छोटी छोटी तळी साचली. आज संडे आहे, मस्तपैकी फंडे करायचा. कोणी नाहीये. लास्ट टाइम 4 जण होते, आता 2 जण राहिलेत आणि पुढच्या वेळी मी एकटाच असणार आहे, कारण मी पुढच्या वेळी चाललोय गावी. मुंबईमध्ये तुम्ही गाडी घ्यायचा विचार करताना भावांनो तर एक्सप्रेसच घ्या. एक्सप्रेस का? कारण ह्या रस्त्यांसाठी एक्सप्रेस बेस्ट बाईक आहे. सो पेट्रोल टाकायची गरज आहे नितांत. आपल्या राईट साईडला पेट्रोल पंप आहे, तिकडे आपण पेट्रोल टाकूयात. गाडीची टाकी फुल करूयात. एकदा गाडीची टाकी फुल झाली ना की काही टेन्शनच नाही बाई. सो आजच्या दिवसातला पहिला खर्च 726 रुपये. 726 रुपयाचं पेट्रोल बसलं. गाडीची टाकी एकदम फुल झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे. कुठे चाललेलो आहे? कळवा. कळव्यानंतर माळशेज घाट. कंपल्सरी आहे हा सिग्नल मेन. ओके, सो बतल्या रायडर आहे कुठे? फक्त 8 मिनिटावर, म्हणजे 3.4 किलोमीटर. तर भाई वेळ झालेली आहे 7:35 आणि मी कुठे आलोय? मी आलोय कळव्यामध्ये. ते तिकडे जे लाईन मध्ये दिसतात घरं, ती गटरातली हे गटर आहे पूर्ण. म्हणजे कसली नदीवर नाही, खाडीवर काय नाही, ही सगळं गटर आहे. आणि गटरच्या बाजूला ही जी घरं आहेत ना, तिथे मी माझ्या एका गद्दार मित्रासोबत राहिलेलो. ती एक इथे आल्याच्यानंतर आठवण आहे की बाबा हा इथे आम्ही राहिलेलो. मात्र आपला पतल्या रायडर कुठे दिसत नाहीये. मला वाटतं टांग दिली की काय. तर बाई हा येडा बनवतोय मला. 2 मिनिटं करतोय. तू जाऊ दे उडत. पहिले मस्त एक गरमागरम चहा पिऊया. त्याला कधी यायचं तेव्हा येऊ दे. तर भावांनो वेळ झाली आहे 7:08 आणि अजून आम्ही आहोत कुठे आहे तर मुंबईमध्ये. अजून आम्हाला प्रवास करायचा आहे 2 तास 25 मिनिटाचा. कन्फ्युजनवाला रस्ता आपल्याला मिळालेला आहे. तर हे आता मोठं ब्रिज क्रॉस करतोय. पाणी मात्र चांगलंच आहे. तर हे पाणी बघण्याच्या नादात रस्ता विसरायचो. मागे पुढे गर्दी आहे, गाड्या खूप चालतायत. आपण सरळ बघूया. कुठे आलो आपण? कल्याण. अरे काय चाललंय यार, जायचंय कुठे? काय फालतूगिरी आहे यार खरंच. हा का मॅप इथे दाखवतोय जॉईंट, पण इथे आहे रेल्वे स्टेशन कल्याण. त्या आईला मॅपला ना. हां चालेल, धन्यवाद. तर भाई झालं काय ना, कल्याणला आलोय आणि हे ब्रिज आहे वरून. आपल्याला वरून जायचंय, पण मॅप दाखवतो खालून. आणि आम्ही जिथे आता पोहोचलो ना, तिथे लोक ते रिक्षावाले सांगतायत बरीच लोक इथे येतात मॅपला लावून आणि इथे येऊन फसतात. ते ब्रिज सोडून मॅप काय दाखवतोय तर खालून जा. ते बघा इथून दाखवतो रस्ता आणि पुढे गेल्याच्या नंतर रेल्वे स्टेशन लागतं. तिथे रिक्षा पार्किंग वगैरे आहे. तिथून दाखवतं जॉईंट रस्ता आहे, पण जॉईंट रस्ता नाही आहे. इथे आल्याच्या नंतर बाई सावधान, डायरेक्ट ब्रिज पकडून पुढे जा. हो भाई इकडे आलाय पूर. कसलं लाल लाल पाणी आहे बघा. आता कॅमेरा दिसतंय की नाही माहिती नाही, मात्र भाई इकडे जे पाणी आलंय ना, पूर आला एकदम, पूर खतरनाक. म्हणजे एवढा पाऊस पडला कुठे? हो अशक्य सुंदर असा रस्ता, एक नंबर. काय रस्ता आहे यार, आहा वाव. हा रस्ता बघून ना मुंबई गोवा हायवेची आठवण झाली. हालाकी आता मुंबई गोवा हायवे थोडासा चांगला झाला आहे, मात्र पावसात कशी कंडिशन आहे माहिती नाही. मी जेव्हा आलेलो तेव्हा रस्ता मस्त वाटला मला. तर आता जाताना म्हणजे पुढच्या वीकमध्ये जेव्हा मी गावी जाईन ना, तेव्हा समजेल की मुंबई गोवा हायवे पावसात कसं आहे. परत एकदा अशक्य सुंदर असा रस्ता आपल्याला मिळालेला आहे. तर भाई इकडे आहे हायवेचं काम चालू पावसात. हा हलकासा पॅच आहे खराब, बाकी ठीक आहे. हा बचूतिया. एक तर रस्ता खराब आहे. अरे रे ऐक, हे काय आता आम्ही कुठे आलो हे मला नाही माहिती, मात्र इथे आल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय, कारण ट्रॅफिक वगैरे नाही आहे. गाड्या सगळ्या अशा मुव्हिंग आहेत. रस्ताही चांगला आहे डांबरीकरणाचा. आजूबाजूला ही शेती वगैरे आहे, झाडं वगैरे आहे, एकदम भारी वाटतंय. इकडे आहे लाल लाल पाणी. भाई इथे कुठेतरी आपण थांबूया. याला पियायची आहे चहा. इथेच थांबूया काय? जिथे गर्दी नाही तिथे आपण जाऊयात. गाडीची काय अवस्था आहे बघ. हे बघ इकडून बघ, हातावर बघ चिखल सगळा. हे बघ
आपण समोसे काय जरा युनिक वाटतात. तर भाई 7 रुपयाचा जो समोसा होता एक, आम्ही 2 घेतले. खरं सांगतो त्या चहाची आणि त्या समोसाची जी टेस्ट होती ना मस्त होती. चहा पण मस्त वाटली, त्यामुळे एक चहा एक समोसा खाल्ला, थोडंसं थांबलो आणि आता आम्ही निघालोय. अजून आपल्याला जायचं 59 मिनिटं 44 किलोमीटर. हो 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 हो. एक काम करूया, थोडंसं पुढे जाऊया, 1-2 फोटो क्लिक करूया, हा व्ह्यू बघूयात आणि मग पुढे जाऊयात. पाणी येते ना, मला असं वाटते ना तिकडे कुठे ते वॉटरफॉल असणार. आपण निघूया मागे. सो पावसाला झाली सुरुवात. तर भाई वेळ झालेली आहे 11:54 आणि इकडचा व्ह्यू बघा. मस्त डोंगराच्या पायथ्याशी हा गाव आहे छोटासा. एक नंबर यार. अजून आपल्याला बरेच पॉइंट बघायचे आहेत. काय आहे इकडे? काळू वॉटरफॉल बंद आहे. सो भाई अपडेट असा आहे, आज तारीख आहे 26 आणि आजच 2 कोणतरी युवक आहेत जे वाहून गेले, त्यामुळे परत एकदा काळू वॉटरफॉल बंद करण्यात आलेला आहे. अरे तिकडे बघ कसले वॉटरफॉल बघ, ते बघ लाईन मध्ये ते बघ. 1 2 3 4 5 6 7 तिकडे 8 9 तो बघ इकडे 11 ह्या साईडला पण आहेत. समोरचा व्ह्यू बघा, मस्त असा सुंदर असा वॉटरफॉल वाहतोय. खाली थोडीशी गर्दी आहे पण भारी वाटते यार. एक नंबर यार. भाई एक गोष्ट चांगली झाली आहे की पाऊस आला, पाणी थोडंसं वाढलं आणि पाऊस गेला. सो आपल्या राईट साईडला अजून एक वॉटरफॉल आहे. चला आपण थोडंसं पुढे जाऊयात, इथे आता गर्दी वाढायला लागली. सो भाई वेळ झाली आहे 12:06 आणि हा राईट साईडचा वॉटरफॉल बघा. तर आपल्या राईट साईडचा हा सुंदर असा वॉटरफॉल बघून झालेला आहे. बरेच फोटो वगैरे क्लिक केले. तर भाई मला असं वाटलेलं की आज कदाचित इकडे पाणी वगैरे नसेल असं मी सकाळीच बोललेलो, पण नाही भाई, इकडे काय सीन बनलेत खरं सांगतो यार. इकडे या तुम्ही, इकडे या. एक नंबर. कसलं वाटते ना. आता जसे आम्ही फोटो काढले ना ते तिथे काढले, तिथला तो पॉईंट बघितला आणि तिथे थांबलेलो आपण. जर तुम्हाला ऐकायला येत असेल ना, तर इथे जे वाहतात ना वॉटरफॉल, त्यांचा जो आवाज येतोय ना, एक नंबर. म्हणजे भारी वाटते यार खरंच. म्हणजे मी विचार नाही केलेला की मला एवढं सगळं सुंदर बघता येईल आज, कारण आमच्या इकडे ऊन पडलेलं ना त्यामुळे. पण सकाळी थोडासा पाऊस होता, पण मला वाटलं नव्हतं की जास्त पाऊस असेल. पण यार एक नंबर. तर भाई आता जे तुम्ही बघताय ना, हे खालचा भाग आहे, म्हणजे अजून मेन वॉटरफॉल आलेला नाही आहे आणि समोर आहे धुकं. वाव. सो इथे थांबायचं कारण म्हणजे थोडासा 360 कॅमेराचा वापर करूया. तर भाई 360 कॅमेरा लावलेला आहे, मात्र प्रॉब्लेम हा आहे की 360 मध्ये मध्ये बंद पडतोय. काय प्रॉब्लेम काय समजत नाही. ओके ची. हो 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 भाई, माळशेज घाटच्या व्ह्यू पॉईंटला आलोय ना. वरचं काय दिसतंय ना खालचं काय दिसतंय ना समोरचं काय दिसतंय. हा एवढं काय दिसतंय तेवढंच. भाई धुकं खूप आहे, खूप धुकं आहे. प्लीज देवा प्लीज हे धुकं कमी होऊ दे. पाणी पडतंय, तो व्ह्यू आहे समोर. कसलं थंड पाणी आहे इकडे. पाणी एकदम थंड आहे भाई. इथे 2 मिनिटं थांबूया आणि हा राईट साईडचा वॉटरफॉल बघूया. हे ओपन झालं पाहिजे. एक काम करूया, तिथे जाऊया आणि तिथे थांबूया, कारण तिथून ना हा सगळा व्ह्यू दिसणार आहे भारी. होईल 5-10 मिनिटात क्लिअर होईल. तर भाई माळशेज घाटच्या या बोगद्यामध्ये तुमचं स्वागत आहे. हा बोगदा गळतोय, इथे खाण्यापिण्याची गर्दी आहे ना, आपल्याला फक्त चहा प्यायचे. तर भाई वेळ झाली आहे 1:20 आणि माळशेज घाटचा जो बोगदा आहे ना तो आम्ही क्रॉस केलेला आहे आणि पुढे चाललो. इकडे बघा कसलं घसरलंय. ओ भाय, इथून असं वर जायचं. तर भाई इथे विषय असा आहे ना की चारही साईडला व्ह्यूज जबरदस्त आहेत, पण आज ना धुकं खूपच आहे, त्यामुळे ना क्वचित कुठे ना कुठेतरी असं चांगले व्ह्यूज दिसतात, त्यानंतर सगळं गायब होऊन जातं. अरे इकडे ऑइल पडलंय रस्त्यावर. हा कुठला वाईंड आहे? अरे डोळे चुरचुरतात कसे काय.
इकडे काय आहे बघूया. हो वाव या धुकं बघ कसं वाहत आहे असं. तर भाई बऱ्याच वेळानंतर हा सगळा भाग ओपन झालेला आहे. हे सगळं दिसायला लागले. समोरचं हे खडक बघताय, डोंगर नाही तर पूर्ण हे खडक आहे. एक नंबर यार. एक काम करूया, तिथे ज्या गाड्या दिसतात ना तिथे जाऊया कुठेतरी आणि तिथून मग रिटर्न येऊया. अशा प्रकारे आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी जे आपल्याला बघायचं होतं, पण इथे एवढं काही खास नाही. काहीतरी पडलं वाटतं. हा बघा चिखललो. तिकडून आम्ही असे इथपर्यंत आलो आहे आणि हा व्ह्यू बघा. मला असं वाटलेलं काय माहिती आहे का, हा असा बंधारा आहे आणि हे इथून असं पाणी आहे, म्हणजे हे सगळं भरलेलं आहे. चला आपण युटर्न घेऊयात. तर अशा प्रकारे आम्ही चंद्रावर गाडी चालवतोय. हा आहे आमचा चंद्र आणि एका साईडला आहे चंद्र लेक आणि एका साईडला आहे चंद्र पठार. कसं वाटतोय? एक नंबर यार. तो जाऊ दे, समोरचा शुल्क कसा वाटतोय? एक नंबर, खरंच एक नंबर. या शब्दा व्यतिरिक्त माझ्याकडे कुठले शब्दच नाही आहेत एखाद्या गोष्टीला वर्णन करण्यासाठी. अशा प्रकारे माळशेज घाटचा हा आजचा आमचा आहे लास्ट स्टॉप. याच्या पुढे आम्ही जात नाही आहे. इथून आपण रिटर्न जाऊयात. पण हा सुळका मला खूप आवडला भाई. आता इथे ना पाऊस वगैरे नाही आहे, धुकं असं क्लिअर होत चाललंय आणि इथे जी हवा सुटली आहे ना, अक्षरशः गाडी हलते. हे बघा, हे धुकं पळते. आता सगळं ओपन होणार आहे, म्हणजे आपल्याला तो खालचा जो सगळा भाग आहे ना बघायचा राहून गेलाय, तो आपल्याला बघता येईल. परत एकदा बोगद्यामध्ये स्वागत आहे. तर भाई वेळ झालेली आहे बरोबर 2:36 आणि आम्ही परत आता रिटर्न चाललोय. तर इथे ना हे लेफ्ट साईडला एक मंदिर आहे. आता हे एक्झॅक्टली मंदिर कुठल्या देवाचं आहे ते मला नाही माहिती, मात्र आपण दर्शन करूयात. बाहेर आहे मारुती, समोर नंदी आणि महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. सो भाई आपल्या राईट साईडचा हा व्ह्यू कसा वाटतोय? एक नंबर वाटतोय यार. असा हा व्ह्यू मी ना आता लेफ्ट साईडला जेवढे वॉटरफॉल आहेत ना, हे सगळे वॉटरफॉल त्या बोगद्याच्या पॉईंटला येऊन बघता येतात व्यवस्थित. मला असं वाटलेलं की हे सगळं क्लिअर होणार आहे आणि आपल्याला व्यवस्थित सगळं दिसणार आहे, आणि तेच झालं. गारे गार गारे गार. मजा आली बॉस. अनुज माळशेज घाटला आला नसाल ना तर यावर्षी नक्की या, कारण यावर्षी ना जास्त पाऊस नाही आहे. मात्र जो पाऊस आहे त्यामध्ये हा जो संपूर्ण सीन आहे ना तो खूप खुलून दिसतो. भारी वाटतं, मजा येते. लोक फुल एन्जॉय करतायत. हा ना, हा व्ह्यू पॉईंट ना माळशेज घाटचा. तर आलोच आहे तर इथून जरा पुढचा व्ह्यू बघूयात आणि जाऊयात, कारण इथे गाडी लावायला पण जागा आहे चांगली. मोजायला पाहिजे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. चलो वेस्ट रोमेस एक 250. भाई या गाडीमध्ये एक हलकासा प्रॉब्लेम जाणवतोय, तो म्हणजे आवाजाचा. खर 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 असा आवाज होतोय. माहिती नाही कसला आवाज येतोय. हा म्हणतोय बेरिंग गेली. आता बेरिंग गेली ना तर खरंच यार कुठल्याही राईडला जा काही ना काहीतरी नुकसान व्हायलाच पाहिजे ना. असा मोठा खजाना वगैरे ठेवलायस काय देवा माझ्या नावावर, जे एवढे सगळे प्रॉब्लेम देतोयस. तिबो हे तिकडे बघ. अरे मोजून नाही संपणार आहे, एवढे वॉटरफॉल आहे तिकडे. आणि हा सीन आपण बघितलाच नाही, कारण मगाशी आपण तिथूनच गेलो. अरे बाय साहब, आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय किती माहिती नाही, मात्र इथून स्टार्ट झाले वॉटरफॉल तिकडे बंद पडलेत. बंद म्हणजे तिथे संपतायत. ही पूर्ण अशी मोठी वॉल वाटते आणि त्या वॉलवर अशी वॉटरफॉल आहे सगळे. ओ भाई यार, हा पाऊस कमी झाला असता ना आता समोरचा सीन भारी दिसला असता. तर भाई वेळ झालेली आहे 4:04 आणि इथे जो पाऊस पडतोय ना हा खूप खतरनाक पाऊस पडतोय आणि कंटिन्यू पाऊस पडतोय. सकाळी जो पाऊस पडत होता ना तो वेगळा पाऊस होता. वेगळा म्हणजे काय, एकदम थंडही नव्हता आणि जो पाऊस होता तो कंटिन्यू नव्हता. 1-2 मिनटं पडायचा आणि गायब व्हायचा. मात्र आता खतरनाकवाला कंटिन्यू पाऊस पडतोय, थंड पाऊस पडतोय. हे बघा शेतामध्ये पाणी बघा कसं आलं, लाल पाणी वाढलंय भाई. सकाळी जाताना इथे एवढं पाणी नव्हतं, म्हणजे एकदम नाके बरोबर एवढं पाणी होतं इथे. आणि आता बघा पाण्याचा झोत कसला वाढलाय तो. हे बघ, म्हणजे आम्ही दुपारी जेव्हा इथून गेलो तेव्हा एकदम छोटे छोटे झरे होते, तेही पांढरे. मात्र आता लाल पाणी वाहतंय, तेही मोठ्या प्रमाणात. एन्जॉय करतात. आणि पाणी बघा केवढं वाढलंय. हे खूप पाणी वाढलंय, मगाशी एवढं पाणी नव्हतं.
हे जरा मासे बघा चरतात काय. हे ह्याची शेती बघ कुठे आहे, डोंगरावर. आज पूर येणार आहे भाई या सगळ्या भागामध्ये आज. ऍक्च्युली ना मी यावर्षी हेच सगळं मला अनुभवायचं होतं. भरपूर पाऊस, पूर कंडिशन, मोठे मोठे वॉटरफॉल सगळं, आणि ते आज मला बघायलाही मिळालं, अनुभवायला मिळालं. मजा येते भाई. एक्झॅक्ट समोर जो सुळका दिसतोय डोंगराचा, असं वाटतंय ना शिवलिंगाचा आकार. आता कॅमेऱ्यात दिसतोय की नाही मला नाही माहिती, मात्र समोर जो दिसतोय ना एकदम अगदी शिवलिंग कसं असतं तसाच आकार, एकदम गोलाकार असा दिसतोय. तर भाई आता आम्ही आहोत कुठे, उल्हासनगरमध्ये. महत्वाचं काय माहिती आहे, समोरचं क्लायमेट बघा असलं खतरनाक, म्हणजे काळं झालंय. इकडे पाऊस पडला ना मजबूत पडणार आहे, मजबूत. तर भाई आम्ही कुठेतरी अंबरनाथ साईडला आहोत हायवेवर, आणि इकडे जो पाऊस पडतोय ना, ओ माय गॉड, ओ माय गॉड. भाई गाडी अक्षरशः हल्ली, गाडी मला साईडला लावावी लागली, दाबावी लागली. एवढं खतरनाक वारं सुटलंय, सोबत हा खतरनाक पाऊस. मला वाटतं आज जगबुडी येणार आहे. पाऊस बघताय, एकदम खतरनाक पाऊस पडतोय. किती वाजले तेही मला माहित नाहीये. इथून थेट घर गाठतो कारण पाऊस खतरनाक आहे.